सप्टेंबर 2008 साली महाराष्ट्रातील मालेगाव येथे बॉम्बलास्ट झाले. पण या बॉम्बलास्ट झाल्यानंतर या संपूर्ण खटल्यामध्ये एक भगव्या दहशतवादाचं एक खोटं कथानक रचलं गेलं आणि त्याच्यामध्ये काही निरपराध निष्पाप हिंदूंना, जे खरंच चळवळीसाठी काम करत होते, हिंदुत्ववादी विचारांसाठी काम करत होते, अशा लोकांना अटक करण्यात आली आणि त्यांचा अनन्वित छळ करून त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी त्या करण्यात आल्या. पण गेल्या काल जो झाला निकाल, त्याच्यामध्ये 31 जुलैला जो निकाल लागला, या निकालामधनं या सगळ्या आरोपींना आता निर्दोष सोडण्यात आलं आहे. मग त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी आज बोलल्या जात आहेत की त्याच्यामध्ये त्यांना पुरावेच नव्हते का, किंवा त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जे झाल्या त्या तपास यंत्रणांचं अपयश, या सगळ्याच गोष्टी आता चर्चेला जात आहेत. आणि या सगळ्या गोष्टींचं एक वेगळं चित्र लोकांसमोर तयार होत आहे की नेमकं गोंधळ तयार झालेला आहे. तर या सगळ्या विषयाची उकल करण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टींमधल्या काही बिटवीन द लाईन्स या गोष्टी आपल्याला समजावून सांगण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत माजी सनदी अधिकारी नीना महेंद्रे मॅडम. मॅडम, हिंदुस्तान पोस्टमध्ये आपलं मनपूर्वक पहिले स्वागत. मॅडम, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे, आज एवढा 17 वर्षांनंतर हा निकाल लागलेला आहे. आज या लोकांची जे खरंच निष्पाप होते, निर्दोष होते, त्यांची सुटका झालेली आहे, न्यायालयाने त्याच्यावरती शिक्कामोर्तब सुद्धा केला आहे. आपली पहिली प्रतिक्रिया काय? माझी पहिली प्रतिक्रिया की जे झालं ते उत्तम झालं. निर्दोष लोकांना न्यायालयाने सोडलं, त्यांना न्याय मिळाला. आता हा न्याय पूर्ण आहे का अपूर्ण आहे याचं उत्तर हा माझ्या मते न्याय अपूर्ण आहे. कारण दोन गोष्टी. एक तर त्यांना पूर्णपणे निर्दोष नाही, पुराव्या अभावी निर्दोष असं म्हणून न्यायालयाने सोडलेलं आहे. पण त्यांच्या विरुद्ध एकही पुरावा त्यांना प्रॉसिक्युशनला उभा करता आलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे माझ्या मते त्यांना निर्दोष, पुराव्या अभावी संपूर्णपणे निर्दोष असं म्हणून चाललं असतं, पण तसं काही न्यायालयाने म्हटलेलं नाही. पण ह्याच्यात माझ्या दृष्टीने जो एक वेगळा मुद्दा आहे तो हा की त्यांचा तपास करत असताना तपास अधिकाऱ्यांनी ज्या तऱ्हेने ह्या 7 लोकांना छळलेलं आहे आणि त्यातल्या त्यात पुन्हा जर का आपण साध्वी प्रज्ञा सिंगचं बघितलं, म्हणजे त्यांच्या इंटरव्ह्यू वरून आपल्याला पुष्कळशा गोष्टी त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत की ज्याचं कुणीही खंडन केलेलं नाही. पण त्यांनी ज्या प्रकारे त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराचं वर्णन केलं, एक महिला, सगळे पुरुष त्यांना घेरून आपलं पुरुषत्व दाखवत होते आणि तुझ्यात कमी शक्ती आहे आणि तो बेल्ट मी मारतो कारण माझ्यात जास्त शक्ती आहे आणि बघ मी माझी शक्ती दाखवतो असं सांगणारे काही व्यक्ती, म्हणजे ज्याला राक्षसापेक्षाही राक्षसीय असा जो छळ होता हा तिथे झालेला आहे. आणि ह्याच्यामुळे मला असं वाटतं की न्यायालयाला खूप बाबतीत सुओ मोटो कॉग्निझन्स घ्यायच्या पॉवर्स आहेत. न्यायालयाने म्हटलं पाहिजे होतं की ह्याच्यामध्ये ह्यांचा जो छळ झालेला आहे त्या छळाच्या साठी म्हणून ह्या ज्यांनी ह्यांचा छळ केला तपासासाठी त्यांना देखील काहीतरी त्यांच्यावर शिक्षा झाली पाहिजे, हा न्यायालयाने म्हटलं असतं तर मला जास्ती आवडलं असतं. ती सगळी लोक म्हणत न म्हणत, म्हणजे काहींनी त्याच्यावर सूर पण लावलेला आहे की आता झालं, जे झालं ते झालं, आम्हाला कोणाबद्दल मॅलिस नाहीये असं कर्नल पुरोहितांनी काल बोलून दाखवलं. कारण माझ्या मते आपल्याकडे ज्या व्यवस्थेने, ज्या यंत्रणेने कायदा सुव्यवस्था पालन करायचं, ती यंत्रणाच जर अशा प्रकारे राक्षसी वर्ताव करत असते, तुम्ही चौकशी करा, कस्टोडियल चौकशी होतातच ना. अगदी अजमल कसाबची सुद्धा कस्टोडियल चौकशी झाली, पण त्याला कसं बिर्याणी खिलवली जात होती हेही आपण ऐकतो, राईट. त्यामुळे ज्या पद्धतीने हा दुर्व्यवहार करण्यात आला त्याच्याबद्दल काही म्हटलं असतं तर मला जास्ती आनंद झाला असता. पण ठीक आहे, पण निदान ह्या सगळ्यांना प्रथम दृष्ट्या तरी न्यायालयाने निर्दोष यांची सुटका केलेली आहे. आता ह्याच्यामध्ये लिगल बरेच ऍस्पेक्ट्स असतात. कोणी म्हणेल आम्ही हायकोर्टात जाणार आहे, कोणी म्हणेल सुप्रीम कोर्टात जाणार आहे, ठीक आहे, ती न्यायिक प्रक्रिया चालू आहे. पण जो पहिला जो ठपका आहे की इथे सुटल्याखेरीज त्यांच्यावर
म्हणजे आता त्यांना बेल मिळाली त्यामुळे ते कैदेतनं मुक्त आहेत, शारीरिक दृष्ट्या ते बाहेर आहेत, पण त्यांचा मानसिक छळ, त्यांचा सामाजिक जीवनामध्ये त्यांची प्रतिमा अजूनही हे आरोपी आहेत बरं अशीच राहते, जोपर्यंत त्यांना खालचं न्यायालय सांगत नाही की ह्यांच्यावरचे आरोप मागे घेण्यात आले किंवा त्यांची सुटका करण्यात आली. हे करायला जे 17 वर्ष लागली, म्हणजे आपल्याकडे न्याय व्यवस्था सुद्धा खूप ढिली आहे, खूप उशीर करते, पण ठीक आहे 17 वर्षांनी का होईना आज ते त्या त्या ठप्प्यातून किंवा तो जो त्यांच्यावर जो एक ठपका ठेवला गेला त्यातनं ते बाहेर आलेत. हे एक पहिलं चांगलं पाऊल असं मी म्हणते. पण हे पहिलं पाऊल माझ्या दृष्टीने आपल्याला देश म्हणून विचार करताना अजून 5-7 पावलांचा विचार करण्याची गरज आहे. येस मॅडम, तुम्ही आता या सगळ्या पहिल्या प्रश्नाचं एवढं विस्तृत उत्तर दिलं आणि त्याच्याबद्दल तुम्ही तुमच्या भावना सांगितल्या त्याच्यामध्ये की अजूनही बरंच काही बाकी आहे. त्याच्यामध्ये बरंच काही बाकी याच्यामध्ये सगळे लोक बोलतायत, काही तपास अधिकाऱ्यांची नावं पण घेतली जात आहेत. तर ह्यांच्याबद्दल बरंच काही ऐकायला मिळत आहे. हे अधिकारी नेमके आहेत कोण आणि त्यांची पार्श्वभूमी नेमकी काय होती, कशा पद्धतीने त्यांचा वापर किंवा त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये या लोकांना गोवण्याचा प्रयत्न केला आणि यांनी कशा पद्धतीने हे सगळं षडयंत्र रचायचं काम केलं, कोण आहे ते अधिकारी, यांच्याबद्दल आम्हाला काय सांगा. मी जरा थोडंसं इतिहासात जर मागे आपण गेलो तर 2004 ला 5 वर्षाच्या भाजपा सरकारनंतर काँग्रेस सत्तेत आली आणि त्यांची 10 वर्ष सत्ता टिकली. तर त्यांच्या पुढल्या काळाचं आपण नको बोलायला, पण 2004 ते 2009 हा जो पहिला काँग्रेसचा 5 वर्षाचा कार्यकाळ झाला, ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मुंबईत बॉम्ब ब्लास्ट, संबंध देशभरात बॉम्ब ब्लास्ट, इथे ना तिथे हैदराबाद आहे, त्याच्यात अहमदाबाद आहे, सुरत आहे, काशी आहे, अयोध्या आहे, गोरखपूर आहे, अशा विविध ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणावर. आणि म्हणजे अगदी अवचित तुम्हाला नेहमी बाहेर जाताना जीव मुठीत धरून जावं लागतं की मी जिथे कुठे जाणार आहे तिथे आज बॉम्बस्फोट होणार आहे का. आणि जेव्हा केव्हा ह्या बॉम्बस्फोटाचे काही आरोपी पकडले जायचे, काही धागेदोरे हाती लागायचे, तेव्हा सगळ्याच बाजूनी इनव्हेरिएबली तो धागा दोरा कुठल्या न कुठल्या तरी मुसलमान व्यक्तीपर्यंत जाऊन पोचायचा की मग त्याच्याबद्दल माहिती यायची की तो की नाही फारच जिहादी मनस्थितीचा असा तो मुसलमान आहे. लोकांनी म्हणायला सुरुवात केली की अरे प्रत्येक ठिकाणी जो कोणी आतंकवादी सापडतोय किंवा जिहादी सापडतोय किंवा ज्याच्यावर संशय ठेवला जाईल अशी लोक सापडतात की प्रत्येक वेळा मुसलमानच कशी असतात. आणि म्हणून मुस्लिम टेररिझम हा शब्द लोकांमध्ये पसरू लागला. हा जसा पसरू लागला तसं मी म्हणेन की 2004 ला जे भाजपचं 5 वर्षाचं सरकार संपलं, पण त्या 5 वर्षामध्ये काँग्रेसला एक संकेत गेला होता की हे पुन्हा सत्तेत येऊ शकतात आणि ह्यांना सत्तेतून बाजूला ठेवून आपणच सत्ता भोगायची म्हटली तर आपल्याला मुस्लिम तुष्टीकरण करण्याशिवाय पर्याय नाही. हे काँग्रेसला ह्या 5 वर्षात लक्षात येऊ लागलं आणि त्या मुस्लिम तुष्टीकरणाला एक मोठा तडा जात होता ह्या सगळ्या बॉम्बस्फोटांमध्ये. आणि हा जो मुस्लिम टेररिझम हा जो शब्द प्रकर्षाने पुढे यायला लागला त्याची काँग्रेस एका प्रकाराने भीती वाटायला लागली. मग आता ह्याला तोड काय, म्हणून त्यांनी असं ठरवलं की आपण जगाला सांगितलं पाहिजे आणि विशेष करून भारतीयांना सांगितलं पाहिजे की नाही टेररिझम हा फक्त मुस्लिम टेररिझम नसतो, एक हिंदू टेररिझम पण असतो. आता हे करताना 2 गोष्टी काँग्रेस विसरते. पहिली गोष्ट म्हणजे ह्या देशाची जी सनातन संस्कृती आहे ना, ती संस्कृतीच मुळात अशी आहे की त्या संस्कृतीने अगदी हजारो वर्षापासून हे तत्वज्ञान मांडलेलं आहे की समाजामध्ये मला काय हवं, सत्य हवं, ज्ञान हवं, अहिंसा हवी, करुणा हवी, बंधुभाव हवा, समता हवी,
सगळ्यांना समावेश करून घेण्याची वृत्ती हवी, न्याय हवा, मेधा हवी, पराक्रम हवा, शौर्य हवं, पण काय नको, क्रौर्य नको, हाव नको, ईर्ष्या नको, मद मत्सर, लोभ मोह हे नकोत. ह्या सगळ्याला मिळून आपल्याकडे धर्म असं नाव पडलं, की हे करा आणि हे करू नका, हे हवं आणि हे नको. ह्या दैवी संपत्ती आहेत आणि ह्या आसुरी संपत्ती आहेत. अशा प्रकारे गुणांवरून आपल्याकडे धर्माची व्याख्या ठरली होती आणि हे हजारो वर्षापासून आपली ही संस्कृती चालत आलेली होती. त्यामुळे जो कोणी हिंदू धर्माला अगदी एवढ्या जरी मानत असला ना, तरी तो नॉर्मली हिंसाचाराकडे आणि क्रौर्याकडे आणि टेररिझमकडे, आतंकवादाकडे त्याची प्रवृत्ती वळत नाही. हा एक सर्वसाधारण नियम आहे. पण ह्यांना असं दाखवून द्यायचं होतं की नाही. व्हेरॅज अजून एक मुद्दा आहे. व्हेरॅज जर मुसलमान धर्माकडे आपण बघितलं तर लोकांमध्ये ही चर्चा सुरू झाली होती की अरे ह्यांचा तर धर्मच सांगतो की जे कोणी मुसलमान नसतील ते कातिले वाजिब आहेत, म्हणजे ते त्यांना तुम्ही ठार मारा आणि अशांना ठार मारणं हे पुण्याचं काम आहे, मग तुम्हाला जन्नत मिळते. मग अशांना ठार मारायला जर तुम्ही गेलेत तर त्याला तुम्ही जिहादी असं नाव देता आणि तुम्ही जिहादी व्हा आणि तुम्ही काफिरांना ठार मारा आणि तुम्ही आपल्याला गजवाए हिंद करायचं आहे. ह्या ज्या सगळ्या काही प्रमाणात मुसलमानांमध्ये किंवा त्यांच्या मशिदींमधूनही शिकवल्या जाणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं की 2000च्या अगोदर आणि 2000च्या नंतर असं जर का आपण बायफर्केशन करायचं म्हटलं तर पूर्वी ह्या घटना किंवा हा विचारसरणी ही माझ्या मते खूप कमी प्रमाणात होती, अगदी मुसलमानांमध्ये सुद्धा. पण 2004 नंतर हे एकदम फोफावलं. त्याला बॉलिवूडही कारणीभूत आहे, त्याला खूप गोष्टी कारणीभूत आहेत असो, पण हे जे फोफावलं त्यामुळे मुसलमान आतंकवाद हा जितका ठळकपणे आणि जितका भयावह स्वरूपात दिसत होता तितक्या त्याच्या तोडीला जर हिंदू आतंकवाद दिसायचा असेल तर तो ऑर्गनाइज्ड हिंदू आतंकवाद आहे असं दाखवून देणं गरजेचं होतं. एखादा माणूस काय मी हिंदू आहे, अजून कोणी हिंदू आहे, मला कधी राग येतो का नाही राग येतो, मी कधी चिडून लोकांना बोलते का नाही बोलते, मी गँग म्हणून एक समूह म्हणून मी आतंकवाद करायला जात नाही, ही नॉर्मल हिंदूची पद्धत आहे. तर त्यांना असा एक मोठा बाबुलबुवा उभा करायचा प्रयत्न त्या काळातल्या केंद्र सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी केले. तर हे चरित्र आपल्याला कसं दिसतं की त्यांना सांगितलं, त्यांच्या बरोबर जे कागदपत्र दिले होते त्या कागदपत्रात त्यांची हिंदू आयडेंटिटी दाखवलेली. त्यांना सांगितलेलं होतं डोक्याला तिलक लावा, त्यांना सांगितलेलं होतं हाताला कलेवा बांधा, की ज्या तुम्हाला अगदी प्रथम दृष्ट्या हा माणूस हिंदू आहे असं जाणवलं पाहिजे. अशी तयारी करून त्या पाकिस्तानी जे काही 6-7 लोक होते त्यांना पाठवलेलं होतं भारतात 9/11च्या वेळेला. म्हणजे ह्याच्यावरून लक्षात येतं की पाकिस्तानमध्ये तर त्यांना म्हणजे ही थिअरी तर नक्की होती की इथून पुढे जे बॉम्ब ब्लास्ट किंवा इथून पुढे जे काही होणार आहे ते सगळे हिंदू टेररिझम दिसले पाहिजेत, हीही त्याच्या मागे एक धारणा होती की जे पूर्वीचे जे बॉम्ब ब्लास्ट वगैरे झाले होते त्याच्यामध्ये असं की हा हिंदू टेररिझम दिसावा हा अँगल नव्हता. हा अँगल आपल्याला ठळक 9/11 मध्ये, पण जसा तो 9/11 मध्ये झाला तसाच माझ्या मते तो मालेगाव मध्येही झाला असण्याची दाट शक्यता आहे. कारण मालेगाव मध्ये हा होण्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये ATS ची स्थापना झाली आणि असं बोललं जातं न्यूज मध्ये किंवा इतरत्र असं बोललं जातं की ह्या ATS अधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही हिंदू टेररिझमचे पुरावे शोधा. मग ते अगदी मायक्रोस्कोप घेऊन इथे ह्या कोपऱ्यात कुणी आहे का हिंदू टेररिझम करणारा, आपण बघ शोधू शकतो का, त्या कोपऱ्यात कुणी आहे का, असं शोध घेत असताना अचानक मालेगाव ब्लास्ट झाला.
आणि मग त्याच्यामध्ये ज्या 7 लोकांना पकडलं, आता त्यांच्यावर हे हिंदू टेररिस्टच आहेत हे सिद्ध करण्याची जी एक खूप मोठी मी म्हणेन की त्यांची एक आतून ती जी एक उर्मी होती ना, ती त्या सगळ्या मागे ती उफाळून आली. पण हा जर का हिंदू टेररिझम एस्टॅब्लिश करण्याचं जाणून बुजून केलेलं जर का हे षडयंत्र असेल, तर त्याच्यासाठी जे दोषी आहेत ते फक्त हे छळ करणारे पोलीस अधिकारी नाही, मग त्यांना सांगणारे जे त्यांचे वरिष्ठ नेते आहेत तेही त्याच्यामध्ये त्या प्रकाराने दोषी आहेत. आणि ह्या दिशेने NIAचा, CBIचा, ATSचा, सगळ्या आपल्या तपास एजन्सींचा तपास ह्याही दिशेने होण्याची गरज. मॅडम तुम्ही आता याच्याबद्दल कारण माझं असं म्हणणं की विनाकारण म्हणजे मुसलमानांच्या धर्मग्रंथातच सांगितलेलं आहे की तुम्ही इतरांची कत्तल करा तर तुम्हाला जन्नत मिळते, आणि त्याच्यात ते करत असताना तुमचा प्राण गेला तर तुम्हाला जिहादी म्हटलं जातं वगैरे वगैरे. म्हणजे कत्तल करा, त्यांना लुटालूट करा, हे त्यांच्या धर्मात सांगितलेलं आहे. आपल्या कुठल्या धर्मात सांगितलेलं आहे? हिंदूंच्या कुठल्याही धर्मात हिंसा हे सांगितलेली नाही, क्रौर्य सांगितलेलं नाही. पराक्रम येस, पराक्रम सांगितलेलं आहे. म्हणजे स्वसंरक्षणार्थ, समाज संरक्षणार्थ, कुटुंब संरक्षणार्थ, राष्ट्र संरक्षणार्थ पराक्रम दाखवा, शौर्य दाखवा, शत्रूला सोडू नका. पण त्याच्यामध्ये क्रूरता आणि तू माझा धर्म का मानत नाहीस ह्या कारणाने आपल्याकडून हिंसा झालेली नाही. त्यामुळे हा आरोप हिंदूंवर लादण्याचा जर कोणी प्रयत्न करत असतील, प्रयत्न केला असेल, तर त्यांचं जे काही कृत्य आहे, दुष्कृत्य, ते कायद्यासमोर, न्यायालयासमोर आणलं गेलं पाहिजे. तर हा इथल्या हिंदूंना मिळणारा न्याय मिळाला असं म्हणावं लागेल. मॅडम तुम्ही आता या सगळ्याबद्दल सांगितलं, आणि त्याच्यामधले सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता की जे सगळ्या तपास अधिकाऱ्यांनी जे काही छळ केला या सगळ्या लोकांचा, आणि त्यांना गेले 17 वर्ष ज्या मानहानीला, ज्या काय आपण मेंटल टॉर्चरला सामोरं जावं लागलंय, की 17 वर्ष खूप मोठा काळ आहे, आणि 17 वर्ष आयुष्यातली सगळी काय आपण निरर्थक जाणं, सगळी वाया जाणं, ही पण त्यांच्यासाठी खूप मोठं नुकसान आहे त्या सगळ्या लोकांसाठी. पण ह्याच्यामध्ये असं काल संपूर्ण जे सगळं मी चित्रण बघत होतो, या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही पत्रकार म्हणून सुद्धा या सगळ्या गोष्टी कव्हर करत असताना बऱ्याच ठिकाणी अशी गोष्ट सांगितली जात होती की वकिलांकडनं जे ह्या सगळ्या जे सुटले, त्यांचे जे पक्षकार लोक होते, जे वकील होते, त्यांच्याकडनं सुद्धा अशा प्रकारची वक्तव्य केली गेली होती की सनदी अधिकाऱ्यांना, जे अधिकारी होते त्यांच्यावरती आम्ही दोषारोप करत नाही, पण हे जे राजकारण्यांचं जे षडयंत्र होतं त्यांना आम्ही जास्त हे करतो. तुम्ही एक सनदी अधिकारी होत्या, तुम्ही एवढ्या मोठ्या पोस्टवरती काम केलं आहे, तुम्ही या संपूर्ण व्यवस्थेला पूर्ण ओळखता, तर आम्हाला खरंच समजून घ्यायला उत्सुक आहोत आम्ही याच्यामध्ये की खरंच राजकारण्यांच्या दबावामुळे बऱ्याच गोष्टी बदलतात का? सनदी अधिकारी, जे सगळे पोलीस अधिकारी असू देत किंवा जे प्रशासकीय सेवेतले अधिकारी असू देत, या सगळ्यांनाच याच्यामधनं बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं का, आणि राजकीय दबावाला बळी पडून गोष्टी करणं भाग पडतं का? काय सांगा? माझी म्हणजे हो असं मी म्हणेन, राजकारणी दबावाला बळी पडून काही गोष्टी करणं भाग पडतं का, याचं उत्तर एक सनदी अधिकारी म्हणून अनुभवात. त्यामुळे पण मग अशा सनदी अधिकाऱ्यांनी जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा हे उघड पण केलं पाहिजे की असे दबाव येत होते. ते करायला कुणीही पुढे आलेलं नाही. आणि दुसरा मुद्दा, सनदी अधिकाऱ्यांनी कितीही कोणाच्याही दबावाखाली म्हणजे त्याला यावं लागत असलं तरी आपल्याकडे एक नियम सांगितला जातो की ज्या हाताने सही केली, ज्या हाताने गुन्हा केला, म्हणजे शिवाजी महाराजांचं तत्वज्ञान होतं की ज्या हाताने ते कृत्य केलं ते हात पहिले कलम करा, असं महाराज म्हणत. ज्यांनी कोणी हा छळ केला, स्वतः पुढे येऊन हा छळ केला, म्हणजे प्रज्ञा सिंग
ज्या आहेत त्यांचंच इंटरव्ह्यू मधनं कोट करायचं म्हटलं तर त्यांनी 2 अधिकाऱ्यांची नावं सांगितली, परमवीर सिंग आणि खानविलकर. त्यांनी हेही सांगितलं की सांगणारा व्यक्ती कोण होता, हेमंत करकरे, पण तो स्वतः कधी छळ करायला पुढे आलेला नाही. ओके, तर माझं म्हणणं की ज्या म्हणजे हे तत्वज्ञान की शेवटी तुम्हाला कोणीही कितीही प्रेशर टाको, तुमची स्वतःची काही अक्कल, तुमची स्वतःची काही मर्यादा, तुमचा स्वतःचा काही धर्म, तुमचा स्वतःची काही नीतिमत्ता, तुमची स्वतःची सज्जनता, हे सगळं काही आहे का नाही? ते सगळं तुम्ही जर का वाऱ्यावर सोडलं असेल तर तुमच्या दुर्जनतेचा परिणाम तुम्ही भोगलाच पाहिजे. पण अजून एक गमतीची गोष्ट, मी कोणाकडे तरी चांगल्या वकिलांकडे चौकशी केली की आपण एक कॉमन मॅन म्हणून अशा लोकांविरुद्ध PIL टाकू शकतो का. मला सांगण्यात आलं नाही, ज्यांचा छळ झालेला आहे त्यांनीच तक्रार करायची गरज आहे आणि त्यांनी तक्रार केली तर हा तपास पुढे जाऊ शकेल, अन्यथा नाही. आपण एक सामान्य माणूस म्हणून आपण म्हणू शकत नाही की ह्यांनी ह्याच्यावर असा छळ केला त्याचा कोर्टाने कॉग्निझन्स घ्यावा, असं आपण नाही म्हणू शकत. अजून मला एक महत्वाचा मुद्दा सांगायचा, मालेगाव ब्लास्ट मध्ये लोक मेली का नाही मेली, जखमी झाली का नाही झाली, लोकांचं नुकसान त्या ब्लास्टमुळे जे नुकसान झालं होतं का नाही झालं होतं, ते कुणीतरी केलेलंच आहे ना. बरोबर, ते कुणीतरी केलेलं आहे. हे 7 लोक निर्दोष आहेत तर ह्याचा अर्थ अजून कुणीतरी दोषी आहे. आणि ती जी कोणी दोषी व्यक्ती आहेत ते ह्या अजमल कसाब टाईप स्वतः मुस्लिम कम्युनिटीतून आलेले, किंवा नुसतं मुस्लिम कम्युनिटी असं मी कशाला म्हणू, पैसे देऊन ज्यांचा वापर करता येऊ शकतो असे हिंदू काही कमी नाहीयेत. बरोबर, पण त्यांना ज्यांचं हे षडयंत्र असेल त्यांनी अशा काही लोकांना हाताशी धरून हा ब्लास्ट घडवून आणलेला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडून ऍक्च्युअली ब्लास्ट झाला त्यांना पकडलं तर त्यांच्यावर त्यांना सांगणारे लोक कोण होते, मोठं षडयंत्र करणारे कोण होते, हे आपल्याला कळू शकेल. आणि म्हणून ज्यांनी ऍक्च्युअली तो ब्लास्ट घडवून आणला त्यांचा तपास होणं हेही मला महत्वाचं वाटतं. मॅडम, तुम्ही आता या सगळ्या ह्याच्याबद्दल सांगितलं की सनदी अधिकारी म्हणून पण सुद्धा तुम्ही याच्याबद्दल भावना मांडल्यात आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली की या सगळ्यांवरती आपल्याला ऍक्शन घेणं गरजेचं आहे आणि तर जर ती घेतली गेली तरच या सगळ्या लोकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला अशा पद्धतीने आपण म्हणता येईल. पण ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट, एका व्यक्तीचं नाव येत होतं, ते म्हणजे योगी आदित्यनाथ. तर याच्यामध्ये बऱ्याच वेळेला अशा गोष्टी सांगितल्या आणि बऱ्याच ठिकाणी याच्यामध्ये सांगितलं, म्हणजे बऱ्याच लोकांनी हे सांगितलं सुद्धा की अशा लोकांची नावं घेण्यासाठी आम्हाला प्रवृत्त सुद्धा केलं जात होतं. तर नेमक्या हे काय गोष्ट आहेत आणि कशा पद्धतीने आणि ह्यांचीच या लोकांचीच नावं काय घेतली गेली आणि कशा पद्धतीने त्यांना गुणाचा प्रयत्न झाला, की ह्या सगळ्यामधलं राजकारण काय, ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा. कसं आहे की हा बऱ्याच जणांनी जे आता जे 7 लोक जे निर्दोष सुटलेले आहेत त्यांनी बऱ्याच जणांनी सांगितलं की त्यांच्यावर जे काही छळ झाले ते छळ होत असताना त्यातला एक कारण हे पण होतं की त्यांच्यावर दबाव आणला जात होता की तुम्ही सांगा की हे सगळं करवणारा जो, हे सगळा कट रचणारा जो माणूस आहे तो म्हणजे योगी आदित्यनाथ. आता विचार करूया आपण की 2008 मध्ये योगी आदित्यनाथ कोण होते. ते फक्त एक सामान्य MP होते बीजेपीचे. पण योगी आदित्यनाथच्या जोडीला अजून कित्येक बीजेपीचे MP होते, वेगवेगळ्या राज्यांमध्ये कित्येक बीजेपीचे MLA होते, वेगवेगळ्या राज्यांमध्ये काही बीजेपीचे मुख्यमंत्री होते. मग ह्या सगळ्यांमधून नरेंद्र मोदी स्वतः गुजरातमध्ये मुख्यमंत्री होते. असं सगळं असताना योगी आदित्यनाथ हेच नाव कसं निवडलं गेलं, याचं एक मोठं कारण आहे. योगी आदित्यनाथ हे त्यावेळेला फक्त एक
साधारण MP असे नव्हते, ते गोरखपूर पीठाचे उत्तराधिकारी म्हणूनही त्यांची घोषणा झालेली होती. म्हणजे उत्तराधिकारी म्हणून घोषित झालेले होते का ऍक्च्युली झाले पण होते मठाधिपती, हे मला थोडासा डाऊट आहे. पण झाले नसले मठाधिपती तर ते होणार हे निश्चित होतं. आणि गोरखपूर पीठ जो आहे, ह्या गोरखपूर पीठाचे जे प्रवर्तक म्हणजे गोरखनाथ, हे साधारणपणे एक 800 ते 1000 वर्षापूर्वी त्यांनी जसं आपण आदिशंकराचार्यांच्या बद्दल म्हणतोय की मोठ्या प्रमाणावर त्यांनी वैदिक संस्कृतीचं रिव्हायव्हल केलं, तसं नाथ संप्रदायाने गुरु शिष्य परंपरेचं, सगुण आणि निर्गुण उपासनेचं आणि इन जनरल उपासना हे जे भारतीय संस्कृतीचं एक मोठं तत्व आहे, त्याचं खूप मोठ्या प्रमाणावर रिव्हायव्हल केलं. आणि त्या गोरखनाथांची परंपरा आपण महाराष्ट्रात हे विसरतो की त्या परंपरेतून आलेले कानिफनाथ आणि गहिनीनाथ हे आपण निवृत्तीनाथांचे गुरु म्हणतो आणि त्यांच्याकडून ज्ञानेश्वर म्हणजे ही परंपरा आपण इथपर्यंत म्हणतो. उत्तर हिंदुस्थानात ही परंपरा, ह्या परंपरेमध्ये निवृत्तीनाथ किंवा ज्ञानेश्वरांचा उल्लेख होत नाही. ती आधीच कुठेतरी ही परंपरा थांबली असं म्हटलं जातं. पण ही जी गोरखनाथांची परंपरा आहे, ही संबंध उत्तरांचल, उत्तर प्रदेश, बिहार, काही प्रमाणात मध्य प्रदेश, काही प्रमाणात राजस्थान, मोठ्या प्रमाणावर नेपाळ, इथे ह्या सगळ्यांचा एक खूप म्हणजे हे तत्वज्ञान आणि गोरखनाथांचं त्यांनी सांगितलेलं जे काही तत्वज्ञान आहे त्याचा खूप मोठा पगडा हा जनमानसावर आहे, आपल्या लोक परंपरांमध्ये आहे. आणि अशा सगळ्या गोरखपूर पीठाचे ते पीठाधीश किंवा उत्तराधिकारी अशा दृष्टीने योगी आदित्यनाथांना हेरलं गेलं होतं. आणि म्हणून मी म्हणेन की त्यांना हेरण्याची बुद्धी महाराष्ट्र ATSच्या अधिकाऱ्यांना नाही, ते तेवढी बुद्धिमत्ता नव्हतीच. ते उत्तम IPS अधिकारी होते हे मी म्हणेन. ऍज अ प्रोफेशनल पोलीस ऑफिसर, येस, दे वर व्हेरी गुड. पण हा जो काही नॉर्थ इंडिया मधला हा जो काही न्यूआन्स आहे गोरखपूर पीठाचा, हा ह्यांच्या खिचगणतीतही नाही. त्यामुळे ह्यांना समजावून सांगणारे आणि ह्याच्यात योगी आदित्यनाथांचं नाव पुढे आणा अशी व्यूहरचना करणारी मंडळी ही कुणीतरी वेगळी होती. आणि ते किती बरोबर होते हे आता आपल्याला योगी आदित्यनाथांची जी कारकीर्द सुरू आहे त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं. तर त्यांच्या बुद्धिमत्तेला मी फुल मार्क देणार. येस, शत्रू जरी असला, क्रूर कर्मा जरी असला, तरी तो बुद्धिमान असला तर तो बुद्धिमान आहे हे स्वीकार करायला पाहिजे. मॅडम, आता एवढं सगळं आपण विस्तृत प्रत्येक प्रश्नावरती विस्तृत बोलत आहोत, प्रत्येक कंगोरे तपासण्याचा प्रयत्न करत आहोत. त्या मुलाखती शेवटाकडे येत असताना मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही आज एवढं सगळं सांगितल्यानंतर आम्ही एक सामान्य माणूस म्हणून या सगळ्या खटल्याकडे बघत आहोत, आम्ही या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण या पीडितांना कशा पद्धतीने खऱ्या अर्थाने न्याय मिळेल ह्याच्याबद्दल पण आपण बोललो. पण सामान्य माणसाने याच्यामधनं काय करायचं आणि सामान्य माणसांनी या सगळ्या गोष्टींकडे कसं बघायचं आणि याच्यातनं आता पुढची वाटचाल कशी करायची त्याबद्दल. शेवटी आपल्या देशात डेमोक्रेसी आहे. आपण म्हणतो की डेमोक्रेसी म्हणजे लोकच त्याच्यामध्ये सर्व. आपण जनता जनार्दन हा शब्द वापरतो, म्हणजे लोकांची ताकद काही कमी नाहीये. लोकांनी पुढे यावं, लोकांनी मुखर व्हावं, लोकांनी बोलावं की अशा प्रकारे जे काही अत्याचार झाले, अशा प्रकारे जे काही खोटे दोषारोप झाले, ह्याचं निराकरण व्हायला पाहिजे. आणि ह्या 7 जणांपैकी एक जरी जण असं म्हणालं की मी न्यायालयात जाऊ इच्छिते किंवा इच्छितो माझ्यावर झालेल्या अन्यायी अत्याचारांची हे दाद मागण्याकरता, तर अशा लोकांच्या मागे संपूर्ण जनतेने उभं राहिलं पाहिजे. मुख्य म्हणजे मुखर व्हायला पाहिजे. सगळ्या जगभर आणि भारतामध्ये वेळोवेळी आपण नेहमी
हे बोललं जातं की जी दुर्जनांची दुर्जनता असते व त्यांना मिळणारं जे काही एक दिखाऊ यश असतं ते बरोबर. त्यांच्या पराक्रमामुळे तेवढं नसतं जेवढं सज्जन लोकांच्या मौन बाळगण्यामुळे. बरोबर. त्यामुळे आपण जर सामान्य माणूस असलो पण जर आपल्याला सज्जनता ह्या समाजात टिकावी असं वाटत असतं तर सज्जनांनी मौन सोडून मुखर होणं हे महत्वाचं आणि ते गरजेचं आहे. तर ह्या लोकांना एक आशा असेल. आणि इथे मी एक मुद्दा अजून मांडू इच्छिते, म्हणजे अगदी टिपिकली नाव घेऊन मला म्हणायचंय, परमवीर सिंग जो एका बाईवर एवढे अत्याचार करतोय पण त्याचे अत्याचार इथे थांबत नाही. तो पहा ह्या घटनेनंतर तो किती धीट झाला. म्हणजे दुर्दैवाने हेमंत करकरे ह्या अजमल कसाबवाल्या घटनेत ते मृत्युमुखी पडले आणि ते सामोरे गेले होते. म्हणजे इट वॉज नॉट इव्हन हिज आयडेंटिफाईड जॉब की तुम्ही मुंबई व्हीटी स्टेशनला जाऊन हे कोण आक्रमणकारी आहे त्यांचा प्रतिकार करायचा प्रयत्न करा. पण ते गेले. हा माझा महाराष्ट्र आहे, हा माझा देश आहे, ही माझी मुंबई आहे, अशा भावनेतून ते गेले आणि ते मृत्युमुखी पडले. पण परमवीर सिंग किती धीट झाला पहा. तो तिथे थांबला नाही. त्यांनी त्याची भूमिका लक्षात घेऊया आपण दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतच्या केसमध्ये. त्याची भूमिका आपण लक्षात घेऊया अर्णव गोस्वामीच्या केसमध्ये, की अर्णव गोस्वामी सुद्धा जर त्या दिवशी जेव्हा त्याला शिफ्ट करत होते एका जेलमधून सेंट्रल जेलमधून तळोजा जेलमध्ये, त्यावेळेला त्याला एक कुठेतरी खिडकी ओपन दिसली. त्या खिडकीतनं तोंड काढून त्यांनी ओरडून जगाला सांगायचा प्रयत्न केला की मी अर्णव गोस्वामी आहे आणि मला हे लोक उचलून तळोदा जेलमध्ये नेतायत. आणि मग लोक गोळा झाले आणि मग ते उघड केलं. अन्यथा कोणाला कळलंही नसतं की त्याचं पुढे काय झालं. तर ही जी काही भूमिका होती, जे असं म्हणतात की सचिन वाझेला अनिल देशमुखांनी वसुली करायला लावली वगैरे वगैरे, तो ह्याच्या वरचा एक माणूस वसुली करायला लावतो, ह्याच्या खालचा एक माणूस प्रत्यक्ष वसुली करतो. आपल्याला काय वाटतं ह्याच्यात ह्याची भूमिका काहीच नसेल? निश्चितपणे ह्याची पण काहीतरी भूमिका तिथे होती, असणार. आणि ह्या सगळ्या गोष्टी करून सवरून हा माणूस आज कसा उजळ माथ्याने वावरतो. बरोबर. हा मुंबई पोलिसांवर एक धब्बा आहे असं मी म्हणतो, की ज्या मुंबई पोलिसांनी रिबेरो सारखे अधिकारी बघितले, ज्या मुंबई पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांनी अरविंद इनामदार सारखे अधिकारी बघितले, ज्या मुंबई पोलिसांनी आणि महाराष्ट्र पोलिसांनी मीरा बोरवणकर सारखे अधिकारी बघितले आणि अशी कित्येक नावं मी सांगू शकेन, त्या महाराष्ट्र पोलिसांना परमवीर सारखाही अधिकारी सोसावा लागतोय. हे खूप मोठा कलंक महाराष्ट्र पोलिसांवर आहे, महाराष्ट्रातील जनतेवर आहे. एक रिटायर्ड सनदी अधिकारी पार्ट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून माझ्यावरही आहे. आणि म्हणून ही चौकशी जर का आज कोणी म्हणत असेल नाही 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 ही वॉज एक्सलंट पोलीस ऑफिसर म्हणून त्यांची चौकशीच नाही व्हायची, तर ते चूक आहे. चौकशी करा, होऊ दे सिद्ध की ही वॉज ऑल्सो इनोसंट इन ऑल धिस. बरोबर. पण हे होणं गरजेचं आहे. त्यामुळे सामान्य माणसांनी ह्याच्याही बद्दल आवाज आज उठवण्याची गरज आहे असं मला वाटतं. तुम्ही मॅडम आम्हाला आपल्या व्यस्त वेळापत्रकातून आम्हाला एवढी अभ्यासपूर्ण चर्चा घडवून आणली प्रत्येक विषयावरती आणि इतकी अभ्यासपूर्ण उत्तरं दिलीत आणि खरंच सामान्य माणसांनी काय केलं पाहिजे आणि त्याला तुम्ही तर महत्वाची गोष्ट सांगितली की सज्जनांनी मौन धारण केल्यामुळे दुर्जनांचं फावतं, ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही आम्हाला सांगितलीत आणि या सगळ्या विषयावरती आमचं एवढं अभ्यासपूर्ण सखोल प्रबोधन केलं याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि ही जी माझी सज्जनांप्रती जी प्रार्थना आहे ती त्यांच्याकडे पोचो आणि ते मुखर होत ही ईश्वर चरणी प्रार्थना करते. धन्यवाद. येस.
तर या होत्या लीना मेहेंदळे मॅडम. त्यांनी आपल्याला एवढी अभ्यासपूर्ण चर्चा घडवून आणली प्रत्येक विषयावरती आणि इतक्या सखोल विषयावरती आपलं प्रबोधन केलं. तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.